कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी 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 हे बघा कसलं प्लॅन। मी तुम्हाला ते जे सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका। एजेंना श्वेता बरोबर लग्न करावं लागेल। काय काय बोलतीयस तू? नाही नाही काय हो आजी आजी बघा मला माहिती होतं तुम्हाला धक्का बसणार अरे आहे, नको. पण ऐका ऐका माझं ऐका। तर एजेंना ह्या सगळ्यातनं सोडवायचं असेल ना तर हा एकमेव उपाय। अगं कसं? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। पण यामुळे नक्कीच अभिरामची सुटका होईल ना? हो आजी। नक्की? ठीक आहे मग। तिकडे जायचं आपल्याला। या या श्वेता, मी सांगितल्याप्रमाणे आजींना घेऊन आले। आता तूच त्यांच्याशी बोल। सरोजिनीताई, जे काय घडलं त्याच्याबद्दल मला पण खूप वाईट वाटतंय, पण मुलीच्या हट्टापुढे हतबल झाले हो। बघा ना कशी अवस्था करून घेतली स्वतःची। तू सांगितलेल्या अटींप्रमाणे मी तुझं आणि अभिरामचं लग्न लावून द्यायला तयार आहे, पण मी आणि लीला हॉस्पिटलमधून बाहेर जायच्या आत तू तुझी कंप्लेंट मागे घेतली पाहिजेस। मला आजच अभिरामला घरी घेऊन जायचंय। तुझ्यामुळे रात्रभर त्याला लॉकअप मध्ये राहावं लागलं हे मी कधीच विसरू शकणार नाही। आजी अहो, हे सगळं करताना मला पण काही फार आनंद झाला नाहीये। उलट माझं एजंटवरचं एवढं प्रेम आहे त्यामुळेच तर मला हे पाऊल उचलावं लागलं ना। आणि राहिला प्रश्न एजंटनी एक रात्र जेलमध्ये घालवल्याचा, तर मलाही त्याबद्दल खूप वाईट वाटतंय। आय एम रिअली सॉरी आजी, व्हेरी सॉरी। श्वेता, तक्रार लगेच मागे घेतेस ना? हो येते ना। हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी श्वेता बोलतेय। ॲक्च्युली हे जे आनंदाची बातमी, इथून तुम्ही जाताय। रिअली? पण बेल तर मंडेला मिळणार होती ना? आता बेलची गरजच उरलेली नाहीये। तुमची निर्दोष मुक्तता होतीये। श्वेता आणि तिच्या आईने तक्रार मागे घेतली। आय नो, माझी मुलं खूप केपेबल आहेत। मला माहित होतं त्यांनी खूप कष्ट केले असतील इकडनं मला बाहेर काढण्यासाठी। नाही आहे जे, ही सगळी तुमच्या मिसेसची कमाल आहे। त्यांनी तुमची सुटका केली आहे। यू आर लकी टू हॅव हर। म्हणजे लीलामुळे श्वेताने तक्रार मागे घेतली, हे कसं शक्य आहे? या आहे जे। चला।
श्वेता, अगं ए श्वेता, लवकर ये बाहेर. किती वेळ लावतेस ग? अगं हो आई, आले, थांब. केवढी घाई आहे तुला? घाई मला मला तर तुझ्या लग्नाची घाई लागली आहे. सगळी तयारी करायची आहे ना लग्नाची. अरे तू इथे का आलायस? काकू ऍक्च्युली आजींनी मला पाठवलं होतं. काय श्वेता आता जागीरदारांची सून होणार आहे ना, आणि डिस्चार्जची सगळी फॉर्मॅलिटी मी पूर्ण करणार म्हणून आलो. काकू मी ते डिस्चार्जची फाईल घेऊ का? घे. थँक्यू. आणि याच्यात तुम्ही तुमचं सामान टाकलं तरी झालं. श्वेता बाळ आटप लवकर. हो. याचं ठीक आहे. तू काय करतेस इथे? मला पण ऍक्च्युली आजींनी यशला मदत करायलाच पाठवलं. हो हो बरं, मी येतो. डिस्चार्जची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ना. हे सगळं सामान तुम्ही घरीच नेणार असाल ना? हो, पण म्हणजे बघ जरा सांभाळून आवर. नाहीतर बहिणीसारखी उगाच तोडफोड करशील काहीतरी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू कमिशनर. तुमची खूप मोठी हेल्प झाली. आवर प्लेजर इज आहे. आम्हाला खात्री होती की तुम्ही काही केलेलं नाहीये, पण कायदा हा विश्वासावर चालत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्हाला लॉकअपमध्ये ठेवावं लागेल. आय अंडरस्टँड. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू. हे जे प्लीज थँक्यू नका म्हणू. मी फक्त बायको असल्याचं कर्तव्य केले. या कर्तव्य निभावायच्या नादात आय होप तू अजून कुठला प्रॉब्लेम क्रिएट नाही केलास. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.